33व्या पॅरिस ऑलिम्पिकचे अखेर सूप वाजले. या स्पर्धेत भारताने पदकाचा षटकार झळकवला. ऐतिहासिक असं यश आपल्या काही खेळाडूंनी मिळालं. कौतुक करावं लागेल. ह्याच ॲथलेटिक्सच्या स्टेडियममध्ये ह्या स्पर्धेचा समारोप झाला. दिमागदार असा सोहळा झाला. मनू भाकर जिने ह्या ऑलिम्पिकमध्ये 2 पदकाचा इतिहास घडवला. एका स्पर्धेत 2 पदके जिंकणारी खेळाडू आहे. तिने आज भारताचा ध्वज घेतला. आणि अजून जो पुरुषांकडनं ध्वज घेतला तो म्हणजे श्रीजेशनी, ज्याने हॉकीच मेडल जिंकलं. आपल्या हॉकी संघाने ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा पदक जिंकण्याचा पराक्रम केला. पण आज तर ओव्हरऑल भारताची कामगिरी पाहिली तर ह्या स्पर्धेत भारताने पदकाचा षटकार झळकवला. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण एक सुवर्णपदक जिंकलं होतं. ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं होतं. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली सुवर्णाची झोळी आपल्या पदरी सुवर्ण आलं नाही. पण हेच ते मैदान आहे जिथे नीरज चोपडाने सलग दुसऱ्यांदा पदक जिंकलं. ते एकमेव रुपेरी पदकाने ह्या रुपेरी पदकाच्या खात्यात आपल्याला नीरजच्या पदकाने सांगता झाली आहे. खरं तर 1 रौप्य आणि 5 कांस्य अशी कामगिरी आहे. परंतु निश्चितच ह्या कामगिरीवर जर नजर टाकली तर नीरजचं कौतुक करावं लागेल. हॉकी संघाचं कौतुक करावं लागेल. विशेषतः मनू भाकरचं कौतुक करावं लागेल. आणि जाता जाता जे विनेश फोगटचं पदक आपल्याकडनं गेलं ह्या स्पर्धेची शोकांतिका बनली आहे. पण ह्या ओव्हरऑल कॅम्पेनिंगमध्ये महाराष्ट्रासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नील कुसाळेने ऐतिहासिक असं 1952 नंतर पदक जिंकलं. तो खाशाबांचा वारदाच बनला आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी एक आदर्श असा महत्त्वाचं ऑलिम्पिक घडलं ते म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक. जवळजवळ 72 वर्षांनी ह्या ऑलिम्पिक गाजवलं, त्यांनी पदक जिंकलं. त्यामुळे महाराष्ट्रासाठी स्पर्धा निश्चितच मैलाचा दगड ठरली आहे. पण ओव्हरऑल ह्या स्पर्धेत भारताची कामगिरी म्हणावी तशी उंचवली नाही. आपले जवळजवळ 8 खेळाडूंना 4था क्रमांक मिळाला. जर या खेळाडूंना पदक मिळालं असतं तर 10 पेक्षा अधिक पदकं जिंकून आपल्या भारताची ही स्पर्धा गाजवली असती. पण पॅरिस ऑलिम्पिकचा सूप वाजलेला आहे. भारताला 6 पदकं मिळालेली आहेत आणि निश्चितच भारताची कामगिरी ओव्हरऑल पाहता तर ते समाधानकारक नाही असंच म्हणावं लागेल. पण महाराष्ट्रासाठी निश्चितच एक ऑलिम्पिकचा सूर्योदय झाला आहे आणि महाराष्ट्रासाठी निश्चितच ही नवीन ऑलिम्पिक घडवण्यासाठी एक नवीन प्रेरणादायी घटना ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडली आहे. टीव्ही मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.